महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते येत्या 15 तारखेला सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तलवारधारी आणि अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आणि या सोहळ्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। जय्यत तयारी सध्या सुरू आहे आणि सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। या अनुषंगानेच आता आपण सांगलीतल्या आपल्या समाज बांधवांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यापैकीच एक आहेत मान्य श्री हरिदास लेंगरे साहेब, ज्यांची कामगार नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे। शिवसेनेचे नेते आहेत। आज सकाळपासून ते या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सर्व तयारीचा आढावा देखील या ठिकाणी घेत आहेत। लेंगरे साहेब, सांगलीच्या वैभवामध्ये भर टाकणारा हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहतोय, तुमच्या भावना काय आहेत? खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचं 15 तारखेकडे लक्ष लागलेलं आहे आणि सांगलीमध्ये महाराष्ट्रामधला मला वाटतं पहिला पुतळा या ठिकाणी अश्वारूढ पुतळा या ठिकाणी होतोय। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। खरं तर सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि याच भूमिकेमध्ये या अश्वारूढ पुतळ्याचं पहिलं सोहळा या ठिकाणी पार पडतो, लोकार्पण सोहळा पार पडतोय। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक ऊर्जेचा स्रोत। लोकमाता ही अहिल्याबाई होळकरांच्या कडे पाहिल्यानंतर एक ऊर्जा याकडे लोकांना एक प्रेरणा मिळते आणि निश्चितपणे या महाराष्ट्रामधनं जे खचलेले, पिचलेले, रंजलेले, गांजलेले या ठिकाणी येऊन प्रेरणा घेऊन या महाराष्ट्रातला उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी लढण्यासाठी सज्ज होतील। निश्चितच चांगली गोष्ट आहे। आपण बघतोय लेंगरे साहेब, सर्वत्र आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांचे जे पुतळे बघायला मिळतात ते हातामध्ये पिंड घेतलेले आहेत। मात्र सांगलीमध्ये सांगलीकरांनी एक इतिहास रचलेला आहे, इतिहास निर्माण केलेला आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांचा या ठिकाणी तलवारधारी पुतळा सांगलीकरांनी उभा केलेला आहे आणि तो देखील अश्वारूढ। काय सांगाल त्यांच्या इतिहासात? खरं तर अहिल्याबाई होळकरांचं संपूर्ण जीवनपाठ एका हातात शस्त्र होतं आणि दुसऱ्या हातात शास्त्र होतं। हे दोन्ही कुठं कधी वापरायचं म्हणजे राघोबादादा पेशवे ज्या वेळेला होळकरशाही ताब्यात घेण्यासाठी आले त्या वेळेला 55,000ची जरबंद फौज राघोबादादांच्या बरोबर होती, पण त्यावेळेला अहिल्याबाई होळकर खचल्या नाहीत, उलट लढण्यासाठी सज्ज झाल्यानं राघोबादादा पेशव्यांना एक निरोप पाठवला, तुम्ही एकदा आम्हाला सांगा तुम्ही लढण्यासाठी आलात का पाहुणे होऊन आला? जर लढण्यासाठी आला असेल तर आम्ही लढण्यासाठी तयार आहोत। आणि त्या अहिल्याबाई होळकरांचा करारी बाणा बघितला आणि 55,000ची जरबंद फौज घेऊन आलेले राघोबादादा पेशवे गारद झाले, इतकी ताकद त्यांच्यात होती। म्हणून अहिल्याबाई होळकरांचा जो या ठिकाणचा पुतळा हातात तलवार घेऊन तयार होतोय, एक महत्वाची आणि महाराष्ट्रातल्या लोकांना लढण्याची प्रेरणा देणारा पुतळा। बरोबर। पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर या जरी धार्मिक असल्या तरी त्या धर्मांध नव्हत्या। मानवता धर्मासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलेलं आहे। लेंगरे साहेबांनी सांगितलं की एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांनी 28 वर्ष राज्यकारभार केलेला आहे आणि त्याचंच हे प्रतीक आहे। अहिल्यादेवी होळकर या स्वतः युद्धकलेमध्ये निपुण होत्या, त्या रणगाजी होत्या, अनेकदा त्या रणांगणावरती जात असत। आपल्या सर्वांना माहिती आहे की पानिपतच्या लढाईमध्ये मराठी सैन्याचा पाडाव झाल्यानंतर त्या राहिलेल्या सैन्याला उभारी देण्याचं काम पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनीच केलं होतं। म्हणजे त्यांच्या बायका पोरांची जबाबदारी ह्या अहिल्यादेवी होळकर यांनीच उचलली होती। हा एक या ठिकाणी महत्वाचा भाग आपल्याला सांगावं लागेल। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अहिल्यादेवी होळकर या स्वतः तोफा ओतत असत, त्या तोफा चालवत असत। भालेवरच्यांची लढाई तर त्यांनी अनेकदा केलेली आहे। त्या तलवारबाजी करत असत, दांडपट्टा चालवत असत, घोडसवारी करत असत, हत्तीवरती बसून रणांगणामध्ये जात असत आणि त्या स्वतः भालाफेक देखील करत असत। त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांचं शौर्य, त्यांचा महापराक्रम हा सगळ्यांच्या समोर नव्यानं आला पाहिजे आणि तो सगळ्यांच्या समोर राहिला पाहिजे, यासाठी सांगलीकरांनी हा अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ आणि तलवारधारी पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे।
आणि त्याचा आनंद जो आहे तो सर्वांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दांडगा अभिमान या सर्वांना वाटत आहे. त्यामुळं संपूर्ण सांगली, मिरज, कुपवाड शहरासह महापालिका हद्दीसह जिल्हाभरामध्ये एक लोकोत्सवच या निमित्तानं आयोजित केलेला आहे. आणि त्यामुळे माझी देखील तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील येत्या 15 तारखेला सकाळी 10 वाजता सांगलीतल्या संजय नगर परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौकात हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहिलं पाहिजे. लेंगरे साहेब, तुम्ही आम्हाला सांगा, सांगलीकरांनी हा लोकोत्सव हा सोहळा जो आहे, हा सोहळा केवळ एक सोहळा न राहता एक लोक चळवळ झाली पाहिजे, जनतेचा सहभाग त्यामध्ये वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तुम्ही कामगार नेते आहात, सर्व कामगारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे का? काय नियोजन केलं आहे तुमच्या अंगणात ते सांगा. खरं तर मी महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांना आपल्या वाहिनीच्या माध्यमातून विनंती करतो की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अन्याय कुणावर होत असेल तो कामगारांच्यावर होतोय. आणि जर येणाऱ्या काळामध्ये ही लढाई लढायची असेल तर अहिल्याबाई होळकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, राजा मल्हारराव होळकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लढावं लागेल. आणि ही लढाई लढायची असेल तर इथून आपण निश्चितपणे मनाचा निर्धार करून परवा इथे या आणि इथून घेतली माती कपाळाला सांगलीची लावा आणि महाराष्ट्रामध्ये लढाईसाठी आपण एकत्र येण्यासाठी आपण या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कामगार संदर्भातलं धोरण जे आहे ते देखील वाखाणण्यासारखं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस वाटसरू पर्यटक तीर्थाटनासाठी जाणारे सगळे भाविक भक्त जंगलातून जात असत, त्यावेळेस त्यांची अडवणूक होत असे आणि भिल्ल लोकांच्याकडून त्यांची वाटेमध्ये लुटमार केली जात असे. अनेक तक्रारी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे आल्या. त्यानंतर अहिल्यादेवींनी काय केलं तर त्या सर्वांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं, या प्रवाशांची लुटमार करण्याऐवजी, त्यांना त्रास देण्याऐवजी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांना योग्य त्या ठिकाणी तुम्ही पोहोच करा. त्यांच्या तीर्थाटनाची, त्यांच्या धार्मिक यात्रांची जबाबदारी तुम्ही घ्या आणि त्यांना संरक्षण द्या व त्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून थोडाफार कर घ्या. अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या हातातली शस्त्र काढून घेतली आणि काय केलं तर त्यांना एक पर्याय दिला, तो म्हणजे भिलकवडी करायचा. म्हणजे चोर, दरोडेखोर, लुटारू जरी असले तरी देखील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या हाताला देखील कायदेशीररित्या काम मिळालं पाहिजे, ते जे काम कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार असलं पाहिजे. ही शिकवण या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला घालून दिलेलं आहे आणि ते त्यांनी कृतीतून एक आदर्श उदाहरण जगासमोर ठेवलेलं आहे. म्हणून पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सोनेरी इतिहास सांगत असताना समुद्राची शाई केली आणि आकाशाचा कागद केला तरी देखील तो इतिहास जो आहे तो सांगून होणार नाही. जाता जाता आमच्या वतीनं तुम्हा सर्वांना एवढीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण अशा या लोकमातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने येत्या 15 तारखेला सकाळी 10 वाजता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये यावं. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.